नमस्कार. आयशाच किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी जे रेसिपी बनवणार आहे त्याचं नाव आहे कांद्याच्या पातीचे मुठे. नवीन रेसिपी आहे ही. तर ह्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य बघूया आपण. कांद्याची पात मी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे बघा. अशी अशी बारीक कट करून घ्यायचे. त्यानंतर 1 वाटी मी तुरीची डाळ भिजवलेली घेतलेली आहे. 4 ते 5 तास भिजवलेली डाळ आहे ही. 1 वाटी छोटी वाटी खोबरं घेतलेलं आहे किसून. 2 ते 3 कांदे घेतलेले आहेत कट करून. 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे. 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1 ते 1.5 इंच आलं घेतलेलं आहे बघा. आणि जिरे 1 चमचे, तसंच कोथिंबीर घेतलेली आहे. हे बघा, घरगुती लाल तिखट पण घेतलेलं आहे मी 1 चमचा. हळदपूड, गरम मसाला. हे बेसनचं पीठ आहे 2 चमचे, मोठे चमचे 2 चमचे घेतलेले आहे ते बेसनचं पीठ. दालचिनीचे 2-3 तुकडे आणि चवीपुरतं मीठ. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आपण. तर सगळ्यात आधी मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला हे लसूण पाकळ्या घालायचे आहेत बघा. 10 ते 12 लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत मी. त्यानंतर आपल्याला हे आलं पण घालून घ्यायचं आहे. आणि हे जिरे, ह्याची फाईन पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला. थोडंसं पाणी घालून पेस्ट करायची आहे. तर हे बघा, आपली लसूण आल्याची पेस्ट तयार आहे. वाटीत काढून घेऊया आपण ही पेस्ट. हे बघा, मुठ्यासाठी लागणारी ही डाळ आपण बारीक करून घ्यायची आहे. 1 वाटी डाळ घेतलेली आहे मी. यामध्ये कोथिंबीर थोडीशी, त्यानंतर यामध्ये 1 चमचा लसूण आल्याची पेस्ट घालायची. आपण जी बारीक केलेली पेस्ट होती ती लसूण आल्याची 1 चमचा, 1 ते 1.5 चमचा पेस्ट मी यामध्ये घातलेली आहे. आता हे पण आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, असं हे भरडं करायचं आहे मिक्सरला. एकदम बारीक करायचं नाही आहे, एकदम जाडसर करायचं आहे असं. हे बघा, मुठ्ठे करून आपल्याला उकडण्यासाठी ठेवायचे आहेत. त्यासाठी मी हे पातेल्यामध्ये पाणी घातलेलं आहे गरम करण्यासाठी. आणि गॅसवरती मी पातेलं ठेवलेलं आहे बघा. पाणी गरम करून घ्यायचं आहे आपल्याला मुठ्ठे उकडण्यासाठी. चला आता पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया. मी 1 बाउल घेतलेला आहे बघा. यामध्ये आपण ही वाटलेली डाळ काढून घ्यायची. या बाउलमध्ये डाळ काढून घ्यायची वाटलेली. तर आता यामध्ये आपल्याला बघा कांद्याची पात घालायची आहे. हे बघा, थोडी थोडी करून घालायची कांद्याची पात. आणि चांगली कुस्करून घ्यायचंय, म्हणजे कांद्याच्या पातीचा फ्लेवर त्यामध्ये उतरतोय. हे बघा, अशा प्रकारे घालून घ्यायची आपल्याला कांद्याची पात. एक जीव करायचा असं कुस्करून. हे बघा, पात अशा प्रकारे घाला की ते मुठ्ठे तयार झाले पाहिजेत, त्याचं बाइंडिंग आलं पाहिजे त्याला. हे बघा, मी सगळी पात घातलेली आहे आणि चांगलं कुस्करून घ्यायचंय, एक जीव करून घ्यायचंय. असं कुस्करल्याशिवाय त्याचा फ्लेवर उतरत नाही त्याच्यामध्ये पातीचा. आता यामध्ये मी हे आपण जे बेसन घेतलं होतं ते बेसन टाकणार आहे बाइंडिंगसाठी. त्याचप्रमाणे थोडीशी हळद घालायची. हे बघा, अगदी थोडीशी हळद. काश्मीरी लाल तिखट घालायचंय थोडंसं, अर्धा चमचा. आणि गरम मसाला अर्धा चमचा. आणि मीठ चवीनुसार. हे बघा, मीठ पण घातलेलं आहे मी चवीनुसार. थोडंसं तेल घालायचं आहे, एकदम थोडंसं. आता हे सगळं मिश्रण एकजीव करायचं आहे. असं बेसन पीठ घातल्यामुळे याला खूप छान बाइंडिंग येणार आहे. हे बघा, याचं सगळं मिक्स करायचं
आणि याचे मुठ्ठे तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला. तर आता हे चाळणीला तेल लावून घेते जरासं, म्हणजे यामध्ये आपल्याला ते मुठ्ठे उकडायला ठेवायला येतात. तेव्हा अशा पद्धतीने सगळीकडून तेल लावून घ्यायचंय. आता आपण मुठ्ठे तयार करूया. कांद्याच्या पातीची मुठ्ठे अशा प्रकारे तयार करायचे आहेत बघा. तर हे बघा, बघू शकताय तुम्ही, माझे मुठ्ठे तयार झालेले आहेत. मी कांद्याच्या पातीची मुठ्ठे तयार करून घेतलेले आहेत. आता आपण याला उकडायला ठेवूया. हे बघा, पाणी उकळलेलं आहे. आता हे चाळणी याच्यावरती ठेवायची अशी आणि 15 ते 20 मिनिटं उकडून घ्यायचं याला. 15 ते 20 मिनिटं झाकण ठेवून उकडून घ्यायचं आहे. चला आता आपण याच्या रश्श्याची मसाल्याची तयारी करूया. तर मी कढई ठेवलेली आहे बघा गरम करण्यासाठी. आता आपण मसाला भाजून घ्यायचं याचं. यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी खोबरं भाजून घेणार आहे बघा. हे 1 वाटी खोबरं मी खिसून घेतलं होतं, ते भाजून घ्यायचं आहे. आता हे बघा, तांबूस कलरवरती आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं. गोल्डन कलर आला पाहिजे. आता आपलं खोबरं भाजलेलं आहे, काढून घेऊया आपण. हे बघा, कांदा भाजून घ्यायचा आहे आपण. आता कांदा टाकलेला मी भाजायला. पूर्वी लोक चुलीवरती वाटण हे सगळं भाजायचे, त्यामुळे भाज्यांना पण टेस्ट खूप छान यायची. थोडंसं तेल टाकायचं आहे कांदा भाजण्यासाठी आपल्याला. हा कांदा आपल्याला गोल्डन कलरवरती भाजून घ्यायचा आहे बघा. तर हे बघा, कांदा आपला आता भाजलेला आहे. आपण थंड होण्यासाठी कांदा काढून घ्यायचा या. बघा, इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खोबरं घेतलेलं आहे, भाजलेलं थंड झालेलं आहे. यामध्ये ही दालचिनी टाकून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. न पाणी घालता आपल्याला हे खोबरं आणि दालचिनी बारीक करायचे, एकदम बारीक. तर हे बघा, एकदम बारीक झालेले हे खोबरं आणि दालचिनी आपण बारीक केलेलं आहे. एकदम बारीक पेस्ट झालेली आहे ह्याची. आता आपण यामध्ये हा कांदा बारीक करायचा आहे मिक्सरमध्ये. भाजून घेतलेला हा कांदा सोबत कोथिंबीर आणि कांदा आपण बारीक करून घ्यायचं आहे आता. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कढईमध्ये तेल घालायचं आहे. 1 मोठा चमचा तेल घातलंय बघा मी. आता यामध्ये तेल गरम झाले की आपल्याला हे जो कांदा आणि कोथिंबीर आपण बारीक केली होती ते घालायचं. भाजून घ्यायचं चांगला कांदा तेल सुटेपर्यंत. कांदा आणि कोथिंबीरची पेस्ट भाजल्यानंतर आपल्याला ही लसूण आल्याची पेस्ट घालायची आहे. लसूण आल्याची पेस्ट पण चांगली भाजायची, त्याचा उग्र वास गेला पाहिजे. गॅस मिडियम करायचा. मिडियम गॅसवरती मसाला भाजायचा आहे सगळा. बघू शकताय तुम्ही, आपले हे कांद्याच्या पातीचे मुठ्ठे उकडलेले आहेत. आता आपण याला थंड व्हायला ठेवून द्यायचे. आता यामध्ये आपण हे खोबरे आणि दालचिनीचं वाटण केलेलं घालायचं. जास्त भाजायचं नाही, कारण आपण खोबरं आणि ते भाजून घेतलं होतं सगळं. अशा पद्धतीने असं भाजून घ्यायचंय. आता आपण यामध्ये मसाले ऍड करूया. सगळ्यात पहिल्यांदा हळदपूड,
काश्मीरी लाल तिखट 1 चमचा, तसंच आपलं घरगुती लाल तिखट 1 चमचा आणि हा गरम मसाला 1 चमचा. सगळं मिक्स करायचं आहे. तर आता मसाला भाजलेला आहे आपला. यामध्ये आपण पाणी घालायचं आहे. आता आपल्याला किती पातळ पाहिजे भाजी बघायचं आहे आणि मग पाणी घालायचं आहे. बघा गरम केलेलं आहे मी पाणी. पाणी घातले बघा मी. मिक्स करून घ्यायचं आहे आता. हे बघा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला कितपत पाणी पाहिजे त्याप्रमाणे पाणी वापरायचं आहे आपण. हे अशा पद्धतीने पाणी घातल्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार. हे आपण मुठ्ठ्यामध्ये पण मीठ घातलं होतं, त्यामुळे मीठ जरा कमी घालायचं आहे. आता मीठ वगैरे घालून झालेलं आहे. आता उकळी येईपर्यंत गॅस मोठा करायचा आहे आपल्याला. उकळी आलेली आहे बघा. आता आपण कोथिंबीर टाकायची वरून. गॅस मिडियम करायचा आहे. हे बघा पूर्ण घट्ट पण नाहीये आणि पातळ पण नाहीये, असा रस्सा केलेला आहे. तर हे बघा पूर्ण घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही आहे, असा रस्सा केलेला आहे मी. मीडियम गॅसवरती थोडंसं उकळी मारून घ्यायचंय. बघा कांद्याच्या पातीची मुठे तयार झालेले आहेत, उकळून तयार झालेले आहेत. मी काढून घेतलेले आहेत बघा. आता रश्श्याला उकळी आली तर आपण त्यामध्ये सोडून घेणार आहे. आपल्याला हे मुठे आता यामध्ये सोडून घ्यायचे आहेत बघा रश्श्यामध्ये. हे बघा अशा पद्धतीने. जास्त शिजवायचं नाही आहे याला, 5च मिनिटं शिजवायचं आहे, कारण हे उकडलेले आहेत. आपण बघू शकताय तुम्ही. हे बघा सगळे मुठे मी ह्यामध्ये घालून घेतलेले आहेत. हे बघा सगळे मुठे यामध्ये घातलेले आहेत. 5 मिनिटं उकळी मारून घ्यायचं याला रश्श्याला. जास्त वेळ शिजवायचं नाही, कारण की आपण हे उकडून घेतलेले मुठे आहेत. 5 मिनिटं उकळून घेऊया. आपली भाजी तयार झालेली आहे. तर हे बघा तयार झालेली आपली ही भाजी. कांद्याच्या पातीची मुठ्ठ्याची भाजी आहे ही. कांद्याच्या पातीचे मुठ्ठे. तर तयार आहे आपली ही रसदार आणि कटबाज कांद्याच्या पातीची मुठ्ठ्यांची भाजी. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा. तसंच माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीज अपलोड झालेल्या आहेत त्या तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू.